दूध तू घेऊन आलीस? हा. हं? स्वयंपाक घरापासून इथपर्यंत यो जड तांब्या तुला कसं काय यायला जमला ग? हं? काहीतरी पाहिजे असेल होय ना? बोला काय काम आहे? काय नाही. मग ही लाडी कुठे कशाला पाहिजे? अरे तुम्हाला काय आमचं पटतच नाही. ऐका म्हणजे मी इथं काम केलं तरी तुम्ही बोलणार आणि मी काम केलं नाही तरी बी तुम्ही बोलणार. तुम्हाला आहे ना माझं काही कौतिकच नाही बघा. हा आणि जे माझ्या बाबतीत ना तेच माझ्या सुधाकरच्या बाबतीत पण आहे. हा तुम्ही आहे ना काल त्याच्या अंगावर असं धावून जायला नको होतो बरं का. हा आणि मी काय म्हणते अहो आता म्हणजे सुधाकरचं कसं आहे ना का तो फक्त त्याची ड्युटी करत होता. हा आणि म्हणून तो गोपाळला घेऊन गेला. आता गोपाळनं काही केलं असेल म्हणूनच तर त्याला सारखे घेऊन जातात ना. गोपाळ घ्या गोपाळ गोपाळकडे बघा जरा. गोपाळ मी ते सांगत होते का सुधाकरनं कर्तव्य म्हणून तुला अटक केली घेऊन गेला. पण बाई गोपाळनं मनात काही ठेवलं नाही. तो भावाला समजून घेतोय प्रेम करतोय नाही का. आणि हे त्यांना काहीच कौतिक नाही बघणार रे. छोटी आई बाद झाला माझं कौतुक. आप्पा येतो मी. गोपाळ थांब. हे बघ गोपाळ तू कुठं बी जाऊ नकस नाही तर तो जामकर आहे ना विनाकारण तुला पोलीस स्टेशनात घेऊन जाईल. हे बघ गोपाळ येळकाळ काही चांगली नाही. 2-4 दिवस दुकान जरा बंद ठेव आणि घरातच थांब. आप्पा तुम्ही म्हणताय ते सगळं पटतंय बरं का मला. तुम्हाला नकार बी द्यायचा नाही मला. पण काय घरात कशाला थांबू नये मी. जर का मी घरात थांबलो तर बाहेरच्या लोकांना असं वाटेल मीच काहीतरी केलंय. आणि मुळात आपण काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला आई. काय टेन्शन घेऊ नको काय होणार नाही मला. आप्पा हाय दुकानात. आई ओ आजी अहो रस्त्यात का थांबलाय? अहो मारायचं काय गाडी खाली? गोपाळणार आहे तू? हा ठीक आहे. चिठ्ठी काय लिहिलंय ह्याच्यात? आता मला काय माहित पोरा. मला काय वाचा येतोय वय? आपण दिली कुणी मला का देत आहे? आला एकला गेला एकला माती मंदी बांधला खोपा गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीत मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. मातीतून झाड उगवलं वटवृक्ष त्याचं नाव. वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड. मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा म्हणजे बरोबर वर पारंब्या वडाच्या झाडाला असतात. खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. काय लिहिलंय हे? काय कोड आहे का? मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्यावर पसारा खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. मातीत लक्ष्मीचा निवारा. निवारा मातीत कोण राहतंय? म्हणजे जमिनीच्या खाली पैसे आहेत तर. ओ दादा इथं मोठं असं वडाचं झाड कुठे आहे? सगळेच झाडं वाडाची मोठे असतात. तुम्हाला कुठलं पाहिजे? नाही खरंय मोठे असतात सगळे पण जवळ कुठं आहे का एखादं? इथून सरळ जावा तर डाव्या बाजूला बघा वाडाची झाड तेच सगळी. तिथनं. हा इथून. धन्यवाद. आला ऐकला गेला ऐकला मातीमध्ये बांधला खोपा गुंतला जीव मातीत खेळ मातीत जाय मातीत मातीतून उगवलं झाड वटवृक्ष त्याचं नाव पारंब्याचा वर पसारा खाली मातीत लक्ष्मीचा निवारा. जीव मातीत
साहेब आणखी एक चिठ्ठी. काय नेमका प्रकार येऊ? मला तरी आपल्याला काहीतरी सुचवायचं, नाही तर मिसगाईड तरी करायचं. साहेब नेमकं काय असेल? आला एकला गेला एकला म्हणजे? माणूस एकटा येतो एकटा जातो. ते जे काय केले ते एकट्यानेच केले. मातीमध्ये बांधला खोपा, गुंतला जीव मातीत. घर बांधलं, संसार उभा केला, जीव अडकला त्याच्यात. खेळ मातीत जाय मातीत म्हणजे संसार मातीत गेला. पुढे साहेब मातीतून उगवलं झाड, वटवृक्ष त्याचं नाव. वडाचं झाड. पारंब्यांचा वर पसारा, खाली मातीत. लक्ष्मी, पैसा, हो. हे जे काय आहे ते वडाच्या झाडाच्या खाली मातीत आहे. इथे शोधावं लागणार. एवढी झाड आहे तिथे, नक्की कुठे शोधायचंय? या झाडाखाली खणून बघितलं पाहिजे. खणायचं कशानं पण? जड आहे खूप. दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे. दगडांना खाणायचंय. हे दिवस आलेत आपल्यावर देवी सिंग. आपली अक्कल ना चालायला गेली असं वाटतंय. दुसरं काहीतरी बघा.